नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। भोगीच्या दिवशी काही भागांमध्ये खिचडी केली जाते, तर ही खिचडी भोगीच्या दिवशीची कशी बनवायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही खिचडी भरपूर शेंग सोलवा घालून केली जाते। भरपूर प्रकारच्या भाज्या या दिवसांमध्ये अवेलेबल असतात, तर त्या भाज्या देखील घालून ही खिचडी केली जाते। तर भोगीच्या दिवशी केली जाणारी विशेष अशी खिचडीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतले आहे, त्याचमध्ये तूर डाळ घेतली आहे, चणा डाळ घेतली आहे, मसूर डाळ घेतली आहे, काळी उडीद डाळ घेतली आहे, मटकीची डाळ घेतली आहे आणि चवळी देखील मी घेतली आहे। तर ह्या संपूर्ण डाळी एक चमचा घेतल्या आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतले आहे। यानंतर याच बरोबर मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, परत वांग घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि गाजर घेतला आहे। त्याबरोबर अजून यामध्येच अख्खी तूर जी आहे आता या दिवसात भेटते ती तूर, बटाटा, परत हिरवे हरभरे, ओले हरभरे, तर पावट्याचे दाणे सोलून घेतले आहे, त्याचबरोबर वाटाणा घेतला आहे, शेंगदाणे घेतले आहे, पांढरे तीळ घेतले आहे, फ्रेंच बीन्स घेतले आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि फ्लावर देखील मी थोडीशी घेतली आहे। या दिवसात ज्या काही भाज्या भेटतात त्या मी घेतल्या आहे आणि आता ह्या डाळी संपूर्ण तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये साधारणतः 2 चमचा तेल मी घालून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय। 2 चमचे तेल मी घालून घेतलं आहे। तेल घालून झाल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत। तर 2 चमचे तेल घातल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालतोय। त्यासाठी 2 लवंग, 2 मिरे, त्यानंतर दालचिनी आणि चक्रफूल यामध्ये मी घालून घेणार आहे। तर हे तेलामध्ये घालून अगदी थोडंसं गरम होऊ द्यायचंय, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो संपूर्ण फोडणीला लागेल। तर आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्येच आता आपण बारीक उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत। कांदा घातल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम लो करून आपण ह्या भाज्या संपूर्ण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तुरीचे दाणे घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये शेंगदाणे देखील मी घालून घेणार आहे। तर ही लाल शेंगदाणे मी घालून घेतली आहे, तुमच्याकडे दुसरी शेंगदाणे असली ती घातली तरी चालेल। आता याच बरोबर 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट देखील घालून घेतली आहे आणि आता हे मी परतून घेत आहे व्यवस्थित। तर या पद्धतीने मंद आचेवरती आपण हे परतून घेणार आहोत। बटाटा सोलून त्याचे काप करून घेतले आहे, तेही मी घालून घेतले। आता इथे मी वाटाणे देखील घालून घेतले आहे। त्याचबरोबर आपण ज्या काही शेंग सोलवा आपल्याला आवडतात त्या घालून घेणार आहोत। वांग मी घालून घेतलं आहे। वांग घातल्यानंतर यामध्येच आता फ्रेंच बीन्स मी घालून घेते आहे। फ्रेंच बीन्स घातल्यानंतर यामध्ये ओले हरभरे ह्या दिवसामध्ये भेटतात तेही मी घालून घेतले। पावट्याचे दाणे मी घालून घेतले, राजम्याचे दाणे देखील तुम्ही घालू शकता। गाजराचे तुकडे देखील मी कट करून घेतले होते, ते देखील घालून घेतले आहे। फ्लावर मी घालून घेतली आहे। याचबरोबर हिरव्या मिरच्या 2 घालून घेतल्या आहेत, टोमॅटो घेतला आहे तो देखील मी यामध्ये घालून घेतला आहे आणि यानंतर यामध्येच आता कढीपत्ता मी घालून घेतला आहे। तर या पद्धतीने ह्या संपूर्ण भाज्या मी घेतल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकतात। आता याचमध्ये तमालपत्र घालून घेणार आहे। तमालपत्र घातल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत। तर तमालपत्र घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवरती ह्या तेलामध्ये आपल्याला भाज्या संपूर्ण परतून घ्यायच्या आहे। आता यामध्ये मी 1 तडका मिरची आहे, लाल मिरची, ती मी यामध्ये घालून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त मिरचीचं प्रमाण ठेवू शकतात। तर मी 1च तडका मिरची घालून घेतली आहे। यामुळे रंग देखील छान येईल आणि टेस्ट येण्यासाठी अखंड अशी ही लाल मिरची मी घालून घेतली आहे। याच नंतर यामध्ये आता मी 1 चमचाभर जिरे घालून घेतले आहे। जिरे घातल्यानंतर यामध्ये आता मी 1 चमचाभर धना पावडर घालून घेते आहे आणि हे व्यवस्थित परतून घेत आहे। संपूर्ण भाज्या व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहे।
आणि ह्या भाज्या आता व्यवस्थित आपल्या थोड्याशा प्रमाणामध्ये शिजत येत आहे. म्हणजे यामध्येच आता आपण हळद पावडर देखील घालून घेत आहोत. हळद पावडर घातल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे. तर 1 चमचाभर हळद पावडर मी घालून घेतली आहे. आता याचबरोबर यामध्ये 1 चमचाभर गरम मसाला मी घालून घेणार आहे. ते 1 चमचाभर गरम मसाला मी घालून घेतला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाल्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी 1 चमचाभर गरम मसाला घातला आहे आणि मी 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे. त्याचबरोबर लाल तिखट अर्धा चमचा घालून घेतला आहे. आणि आता हे संपूर्ण मसाले मिक्स होईल या पद्धतीने ह्या भाज्या व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. आता ह्या भाज्या अगदी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायच्या आहे. जास्त हाय फ्लेमवर परतलं तर त्या करपतील. आता 1 चमचा मी पांढरे तीळ देखील यामध्ये घालून घेतले आहे. आता यामध्येच मी 1 ग्लासभर गरम पाणी घालून घेतलं आहे. आता हे पाणी आपण व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. म्हणजे ज्या काही भाज्या आहेत त्याला छान अशी मोठी उकळ फुटली पाहिजे. तर या पद्धतीने 1 उकळ आली की आपण यामध्ये बाकीची सामग्री घालणार आहोत. तर पाण्याला उकळ आल्यानंतर यामध्ये आपण पुदिन्याची फ्रेश पाने घालून घेणार आहोत, जेणेकरून याला छान असा सुगंध येईल. तर पुदिन्याचे पाने तुम्ही अवश्य घाला, यामुळे खिचडीला सुगंध खूप सुंदर येतो. आता यामध्येच तांदूळ आणि डाळ धुवून स्वच्छ घेतले आहे आणि ते देखील मी आता यामध्येच घालून घेणार आहे. तर आता हे संपूर्ण घालून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ डाळ व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण भाज्यांना 1 उकळ आली पाण्याला की आपण यामध्ये जे काही तांदूळ आणि डाळ एकत्र करून घेतले होते ते घालून घेणार आहोत. चवीनुसार यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याला छानपैकी उकळ करून घ्यायची. 1 चमचाभर पुन्हा मी पांढरे तीळ घालून घेतले आहे. तिळाचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचे आणि आता 1 चमचाभर तूप देखील मी यामध्ये घालून घेतलं आहे. तुपामुळे खिचडीला सुगंध खूप छान येतो आणि टेस्टलाही ती खूप छान लागते. तर 1 चमचाभर पांढरे तीळ पुन्हा मी घालून घेतले होते. तिळाचं प्रमाण शक्यतो जास्तच ठेवायचे, कारण आपल्याला ही भोगीच्या दिवशी केली जाणारी खिचडी करायची, म्हणून तीळ आपण जास्तच घालून घ्यायचे आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपला हा तांदूळ यामध्ये आणि भाज्या देखील व्यवस्थित शिजून झाल्या आहे. तर या पद्धतीने ही आपली भोगीच्या दिवशी केली जाणारी खिचडी तयार झाली आहे. यावरती आता बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेत आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की तुम्ही क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.